नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइम अँड वर्क पार्ट 5 पाहणार आहोत। या अगोदर आपण 4 पार्ट पाहिले। चारही पार्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। पहिला पार्ट पाहिल्याशिवाय इतर कोणताही पार्ट तुमच्या लक्षात येणार नाही। तेव्हा जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 पहा आणि नंतरच तुम्हाला तो पार्ट 5 समजेल। पार्ट 5 मधील सर्व उदाहरणे पोलीस भरतीच्या दृष्टीने आणि क्लास 3च्या दृष्टीने सर्व उदाहरणं महत्त्वाचे असतील असे मी सर्व उदाहरणं पार्ट 5 मध्ये घेत आहे। तरी चला आपण स्टार्ट करू। वर्क अँड टाइम अँड वर्क। ए ची कार्यक्षमता बी व सी च्या कार्यक्षमतेच्या बरोबर आहे। काय होते अर्थ पहा या ठिकाणी। ए ची कार्यक्षमता बी व सी च्या कार्यक्षमतेच्या बरोबर आहे। ए ची कार्यक्षमता जेवढी तेवढीच बी अधिक सी या दोघांची कार्यक्षमता आहे। ए व बी मिळून ते काम 12 दिवसात व सी एकटा 24 दिवसात करतो। पहा या ठिकाणी ए अधिक बी मिळून ते काम किती दिवसात 12 दिवसात आणि एकटा सी ते काम किती दिवसात 24 दिवसात। मग एकूण काम किती ते काढू आपण। मूळ कन्सेप्ट हाच आहे आपल्या पूर्ण युनिटचा। याच मेथडवर आपण सर्व युनिट चालवतो। ए अधिक बी 12 दिवस ते काम पूर्ण करते, सी 24 दिवसात ते पूर्ण काम करते। एकूण काम किती तर 12 आणि 24 चा लसावी 24 हे झाले एकूण काम। मग ए अधिक बीची इफिशियन्सी काढू म्हणजे कार्यक्षमता काढू। ए अधिक बी 24 काम 12 दिवसात करते तर एका दिवसात केलेले काम 12 दोन्ही 24 2। तसंच सी ची इफिशियन्सी 24 एक 24 म्हणजे सी या ठिकाणी एक काम 12 दिवसात 24 काम करते तर एका दिवसात केलेले काम 2। 24 दिवसात 24 काम करते तर एका दिवसात केलेले काम 1 म्हणजे सी ची इफिशियन्सी 1 आणि ए अधिक बी ची इफिशियन्सी 2। या ठिकाणी लक्ष द्या। तर तो एकटा बी ते काम किती दिवसात संपवेल। मूळ कन्सेप्ट काय पहा या ठिकाणी। एकटा बी ते काम किती दिवसात संपवेल। या ठिकाणी आपल्याला इफिशियन्सी कोणाची दिली ए अधिक बी ची दिली आणि स्पेशल सी ची दिली, बी ची दिली नाही। आपल्याला ती काढायची बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल। आता या ठिकाणी लक्षात घ्या ए अधिक बी अधिक सी म्हणजे ए अधिक बी व सी हे मिळून काम एका दिवसाचं काम किती होईल 3। लक्षात येते। ए अधिक बी ची इफिशियन्सी 2, सी ची इफिशियन्सी 1, तिघाचं एकत्रितपणे काम किती होईल 3। ए अधिक बी अधिक सी बरोबर 3। या ठिकाणी पहा सी ची इफिशियन्सी 1 आणि ए अधिक बी ची जी इफिशियन्सी ही किती असणार आहे 2 बरोबर आहे। आता आपल्याला दिलं काय, आपल्याला कोणाची इफिशियन्सी काढायची एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल। तर या ठिकाणी पहा आपल्याला आणखीन दिलेले ए बरोबर बी अधिक सी, ए ची आणि बी अधिक सी ची काम करण्याची क्षमता सारखीच आहे। ए ची कार्यक्षमता व बी व सी ची कार्यक्षमता कशी समान आहे। मग या तिघाची कार्यक्षमता किती आली 3 म्हणजे याची असेल 1.5 आणि याची असेल 1.5 बरोबर। मग यामध्ये सी ची कार्यक्षमता किती 1 म्हणजे बी ची किती असली पाहिजे अर्धी राईट। आता समोर पहा मग बी ते काम पूर्ण काम किती आपलं 24 आणि बी ची कार्यक्षमता किती हा अर्धी 1/2 मग 24 भागीला उलट गुणीला 2/1 24 दुनी 48 तो किती दिवसात काम पूर्ण करेल 48 दिवसात तो काम पूर्ण करेल। फक्त या ठिकाणी एवढंच महत्त्वाचं लक्षात ठेवा की ए अधिक बी ते काम एका दिवसात केलेले काम 2 आणि सी चे एका दिवसात केलेले काम 1। ए अधिक बी ने एका दिवसात केलेले काम 2 आणि सी ने एका दिवसात केलेले काम 1 म्हणजे इथे ए अधिक बी ची इफिशियन्सी 2 दिलेली आहे आणि सी ची इफिशियन्सी किती दिलेली 1। आता तिघाचं एका दिवसाचं काम ए अधिक बी अधिक सी चं किती निघले 3। आता या ठिकाणी पहा ए अधिक बी ने एका दिवसात केलेले काम 2 आणि सी ने एका दिवसात केलेले काम 1 म्हणजे ही झाली याची इफिशियन्सी, हे झाली सी ची इफिशियन्सी। मग तिघाचे एका दिवसाचे काम किती झाले 3 बरोबर। आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ए ची कार्यक्षमता व बी व सी ची कार्यक्षमता कशी सारखी आहे।
एची आणि बी अधिक सीची कार्यक्षमता कशी सारखी आहे. मग या ठिकाणी तिघाची मिळून 1.5 होते, म्हणजे बी अधिक सीची तिघाची मिळून 3 होते, तर बी अधिक सीची 1.5 आणि एची 1.5, कारण बी अधिक सी आणि एची कार्यक्षमता सारखीच आहे. 1.5 + 1.5 बरोबर किती होतात 3. यामध्ये सीची कार्यक्षमता माहिती आम्हाला किती आहे 1. मग बीची किती असेल तर अर्धी, हाफ, 1/2. आणि या सीची आणि एची किती असेल 1.5. आपल्याला काय म्हणलं बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग बी पूर्ण काम किती 24 आणि बीची कार्यक्षमता हाफ. 24 गुणिले भागीला उलट गुणिले 201, 24 दोन्ही 48. मग ते काम किती दिवसात पूर्ण करेल 48 दिवसात ते काम पूर्ण करेल. येते लक्षात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. कार्यक्षमतेवरचा आणखी एक प्रश्न आपण पाहू. प्रश्न खूप छान आहे पहा. एका विशिष्ट वेळेत किंवा एका वेळेत ए बीच्या अर्धे काम करतो, म्हणजे बी जेवढे काम करतो त्याच्या अर्धे काम ए करतो. ए बीच्या अर्धे काम करतो. सी तेवढ्याच वेळात ए व बीच्या अर्धे काम करतो. ए व बी या दोघांच्या एकत्रित कामाच्या अर्धे काम सी करतो. जर एकटा सी ते काम 40 दिवसात पूर्ण करेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल. पहा, साधा प्रश्न आहे. ए बी सी काय म्हणते. एका वेळेत ए बीच्या अर्धे काम करतो. ए किती काम करतो. बीने जेवढे काम केले त्याच्या अर्धे. आपण समजू बीने 2 काम केले तर ए किती करेल बीच्या अर्धे. ठीक आहे. आता सी तेवढ्याच वेळात ए व बीच्या अर्धे काम करतो. कोणाच्या ए व बीच्या अर्धे काम. मग ए व बीचं काम किती होईल 2 + 1 3 आणि त्याच्या अर्धे किती होईल 3/2. राईट. आता इथे छेदात 2 आहे, आपण याला पूर्णांकात करू शकतो. सर्व यांचं जे प्रमाण आहे याला 2 ने गुणू. 2 बी 2 4 आणि ही 3. ठीक आहे. आता काय म्हणते काय या ठिकाणी लक्षात घ्या. ते काम 40 दिवसात पूर्ण करेल. एकटा सी ते काम 40 दिवसात पूर्ण करेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता या ठिकाणी पहा पूर्ण काम सीची कार्यक्षमता किती आहे. सी ए एका दिवसात 2, बी एका दिवसात 4 आणि सी एका दिवसात 3. तर 40 दिवसात 40 गुणिले 3 बरोबर 120. पूर्ण काम किती झालं 120. काय काढलं आपण. एची एफिशियन्सी काढली, बीची एफिशियन्सी काढली आणि सीची एफिशियन्सी काढली. कशी. इथे छेदात किती होते 2. याला पूर्णांकात केलं आपण. सर्व बाजूला 2 ने गुणू. 2 म्हणजे प्रमाणात केलं आपण याला. 2 बी 2 4 आणि 2 सोबत 2 कटले 3. म्हणजे सीची कार्यक्षमता किती आली 3. त्याला प्रमाणात केलं म्हणजे हे 1 होता त्याची दुप्पट केली, 2 होता तर चौपट केली आणि 3/2 म्हणजे 1.5 होती त्याची दुप्पट केली 3. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी झाली सीची कार्यक्षमता झाली 3, बीची झाली 4 आणि एची झाली 2. बी एक काम 3 दिवसात करतो तर पूर्ण काम 40 काम किती दिवसात करेल 40 गुणिले 3 बरोबर 120. मग पूर्ण काम झालं 120. आता त्या ठिकाणी काय होतं तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते. तिघे मिळून म्हणजेच ए अधिक बी अधिक सी ते काम किती दिवसात करतील. पूर्ण काम किती आहे 120. ए किती करते 2, बीची कार्यक्षमता 4, सीची कार्यक्षमता 3 बरोबर 120 छेद 2 आणि 4 6, 6 आणि 3 9 बरोबर 9. मग 9 ने याला भागलं तर 9 × 1 9, 9 त्रिक 27 आणि हे 3 उरले आणि छेद 9 म्हणजे 3 त्रिक 9. या ठिकाणी तुम्हाला 13.1/3. या ठिकाणी बा 9 ने याला भागितलं आपलं 9 × 1 9 हे उरले 3, 9 त्रिक 27 उरले 3 म्हणजे 13.3/9. याला संक्षिप्त केलं 3 × 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 13.1/3. एवढ्या दिवसात ते काम पूर्ण करेल. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन काही असू शकते, ऑप्शनचा विषय नाही आहे, पण मेथड लक्षात घ्या. काय म्हणते एका वेळेत ए बीच्या अर्धे काम करतो, म्हणजे बी जेवढं काम करतो त्याच्या अर्धे काम ए करतो. कार्यक्षमता दिली. सी तेवढ्याच वेळात ए व बीच्या अर्धे काम करतो. सी तेवढ्याच वेळात ए व बीच्या, मग ए व बीचं काम किती 2 + 1 3 त्याच्या अर्धे म्हणजे 3/2. ही काय दिली आहे सर्वांची कार्यक्षमता. मग याची 1 याची 2 आणि सीची 3/2 ही आपण प्रमाणात जर घेतली तर याला आपण काय करू शकतो
हे छेदात 2 आहे, सर्वाला 2 न गुणू म्हणजे ते एक विशिष्ट असं प्रमाणात येईल. हे डबल हे डबल हे डबल 2 4 3 म्हणजे उदाहरण सॉल्व करायला सोपं जाते. तर याची कार्यक्षमता झाली 3, एका दिवसात केलेले काम 3, एका दिवसात केलेले काम 4 आणि एका दिवसात एचे एका दिवसाचे काम 2. पूर्ण काम किती काय म्हणते, एकटा सी ते काम 40 दिवसात पूर्ण करेल. सी ते काम किती दिवसात पूर्ण करते 40. मग सीची कार्यक्षमता किती 3, मग 40 काम एका दिवस, मग काम किती आहे सी एकटा ते काम 40 दिवसात, 40 दिवसात आणि एका दिवसाची कार्यक्षमता 3, मग 40 त्रिक 120, टोटल काम किती झालं 120 काम. आता हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर पूर्ण काम 120 आणि तिघाची कार्यक्षमता 2 आणि 4 6 आणि 3 9, 120ला 9 न भागलं तर 13.103 दिवसात ते काम पूर्ण करतील. ठीक आहे, चला आता आपण समोरचा प्रश्न पाहू. आता याच्यानंतरचा हा जो प्रश्न आहे, हा 4 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये समाविष्ट येतं. 4 वेगवेगळ्या टाईप येतात आणि एकाच प्रश्नाशी निगडीत येतात. तर या ठिकाणी मूळ प्रश्न बघा, ए बी व सी एक काम क्रमशः 10 12 व 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर त्यामधला पहिला हा प्रश्न. असे 4 प्रश्न आपण त्यामध्ये पाहणार आहोत. काय म्हणते, जर तिघांनी एकत्र काम सुरू केले आणि 2 दिवसानंतर एक काम सोडून देतो, त्यानंतर 2 दिवसांनी सी काम सोडून देतो, तर हाला कोण आता बी, तर पूर्ण काम किती दिवसात संपेल. प्रश्न लक्षात आला तुमच्या. काय दिलेले आहे पहा, इथे आपल्याला माहिती आहे ए आहे किती दिवसात काम पूर्ण करतो 10, बी आहे किती दिवसात पूर्ण काम करतो 12 दिवसात आणि सी आहे किती दिवसात काम पूर्ण करतो 15 दिवसात. बरोबर आहे. आता एकूण काम काढू आपण. 10 12 आणि 15 ने भाग जाणारी संख्या कोणती राहील 60. एकूण काम किती निघलं 60. ठीक आहे. आता प्रत्येकाची इफिशियन्सी काढू. एची कार्यक्षमता, बीची कार्यक्षमता आणि सीची कार्यक्षमता पहा. ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल 6 दिवसात. सॉरी एची ए हे 60 काम करायला त्याला 10 दिवस लागतात. तर 6 काम एका दिवसात किती काम करेल तो 6, म्हणजे एची इफिशियन्सी किती 6. बी एका दिवसात किती काम करेल 5 आणि सी एका दिवसात किती काम करेल 4. ही झाली ए बी आणि सीची इफिशियन्सी. एचं एका दिवसाचं काम 6, बीचं एका दिवसाचं काम 5 आणि सीचं एका दिवसाचं काम 4. आता काय म्हणतो या ठिकाणी पहा, प्रश्न अतिशय सोपा आहे. इथपर्यंत तर हे तर कन्सेप्ट आपली क्लिअरच आहे, प्रत्येकाची कार्यक्षमता काढणे. आता काय म्हटलं त्यांना, जर तिघांनी एकत्र काम सुरू केले, म्हणजे ए बी आणि सी या तिघांनी काम सुरू केले आणि 2 दिवसानंतर ए काम सोडून देतो. ठीक आहे. आता पूर्ण काम किती आपलं 60. या ठिकाणी पहा, एने किती दिवस काम केले 2 दिवस. बरोबर. मग एचे 2 दिवसाचे काम, एका दिवसाचे काम किती 6, 2 दिवसाचे काम किती 12. ठीक आहे. 2 दिवसानंतर ए काम सोडून देतो, त्यानंतर 2 दिवसांनी सी काम सोडून देतो. म्हणजे सीने किती दिवस काम केले, अगोदर 2 दिवस, नंतर त्याच्या एने काम सोडल्यानंतर 2 दिवसांना सी काम सोडून देतो. म्हणजे सीने किती दिवस काम केले 4. मग सीचे 4 दिवसाचे काम, एका दिवसाचे काम 4, तर 4 दिवसाचे काम 4 चूक 16. आता या ठिकाणी पहा, या दोघांची बेरीज करा आणि या 60मधून मायनस करा. किती झाले 28. हे एचे 2 दिवसाचे काम आणि सीचे 4 दिवसाचे काम आणि एचे 2 दिवसाचे काम. टोटल काम किती आपलं 60. आता या ठिकाणी पहा, या दोघांची बेरीज केली किती ते 28. मग 60मधून 28 गेले तर आता किती राहतात तिथं 32. हे शिल्लक काम राहिलं आपलं. आता हे जे काम आहे ते कोण करणार आहे, एनं केला सोडून गेला, सीनं केला सोडून गेला, आता कोण करणार आहे बी. बीची कार्यक्षमता किती आहे 5. मग बी ते काम टोटल काम किती आहे 32 आणि बीची कार्यक्षमता किती 5. 5 × 30 उरले किती 2, 6.2/5 दिवसात संपेल. बी ते काम किती दिवसात संपेल 6.2/5 दिवसात संपेल. समजलं असेल तुम्हाला. आता याच्यावरचाच दुसरे टाईप, त्यामधला दुसरा प्रश्न तोच होता. ए बी व सी एक काम क्रमशः 10 12 व 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर दुसरा प्रश्न त्याच्यावरचा, जर तिघांनी एकत्र काम सुरू केले व 3 दिवसांनी सीने काम
सोडले. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, 3 दिवस सीने काम केले आणि सोडून गेला व त्यानंतर 1 दिवसांनी एनेही काम सोडले. याचा अर्थ पहा काय झाला, त्यानंतर 1 दिवसांनी एने काम सोडले. म्हणजे एने किती दिवस काम केले, सी सोबत 3 दिवस अगोदर एकत्र काम केलं 3 दिवस आणि नंतर आणखी 1 दिवस, म्हणजे सीने किती दिवस काम केले, 4 दिवस. तर ते पूर्ण काम किती दिवसात संपेल. आता आपण इथं ए बी सीची कार्यक्षमता तोच प्रश्न होता, फक्त त्या टाईप बदलल्या होत्या. ए ते काम 10 दिवसात स्वतंत्रपणे करतो, बी 12 दिवसात, सी 15 दिवसात. आता प्रत्येकाची इफिशियन्सी काढणार. एकूण काम काढलं आपण 60. याच्या अगोदरच्या प्रश्नात आपण तेच पाहिलं. एची इफिशियन्सी किती आहे, म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो 6, बी एका दिवसात किती काम करतो 5 आणि सी एका दिवसात किती काम करतो 4. ही त्यांच्या सर्वांची ए बी सीची कार्यक्षमता आहे. आता यामध्ये काय म्हणलं, एकूण वर्क किती आपलं 60. ठीक आहे. त्यामध्ये ए 3 दिवसांनी सीने काम सोडले, म्हणजे सीचे 3 दिवसाचे काम, सीचे 3 दिवसाचे काम, सीचे एका दिवसाचं काम 4 आणि 3 दिवसाचं काम 4 त्रिक 12. बरोबर आहे. एका दिवसाची काम किती करते तो, एका दिवसात किती काम करतो 4, मग 3 दिवसात किती काम करेल 4 त्रिक 12. त्यानंतर एका दिवसांनी एनेही काम सोडले, म्हणजे एने किती काम केले 4 दिवस काम केले, अगोदर 3 दिवस आणि त्यानंतर 1 दिवस, म्हणजे असे किती दिवस झाले 4 दिवस. मग एची इफिशियन्सी किती 6, 6 चूक 24. मग या दोघांची बेरीज किती येते 36. 36 मधून म्हणजे 60 मधून 36 गेले तर किती राहिले 24. हे राहिलं काम शिल्लक. आता हे काम कोण करणार आहे, उरलेला सी झाला, ए झाला, कोण करणार आहे बी. बीची काम करण्याची कार्यक्षमता किती आहे 5. तर ते पूर्ण काम किती दिवसात संपेल. सी ते काम एकूण काम 24, सीची एकूण काम 24. आता ते काम कोण करेल बी. बीची कार्यक्षमता किती आहे 5, 5 चूक 20, उरले 4, 4.4/5 दिवसात ते काम पूर्ण होईल. येते लक्षात, समजलं. ही झाली त्याच्यावरची दुसरी टाईप. आता त्याच्यानंतर आपण पाहू तिसरा, त्याच प्रश्नातला तिसरी टाईप. आणि तिसरी टाईप अतिशय महत्त्वाची पहा काय आहे ते. प्रश्न तर तोच आहे आणि एक एक प्रकार त्यातला बदलत आहे. पहिला पाला, दुसरा पाला, आता तिसरा पाहणार आहोत. ए बी व सी एक काम क्रमशः 10, 12 व 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघं काम सुरू करतात. ए 3 दिवसानंतर काम सोडतो, म्हणजे एने 3 दिवस काम केल्याने तो सोडला. बी काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर काम सोडतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काय, बी काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर काम सोडतो. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. अर्थात ते काम आता सीला करावं लागेल, बरोबर आहे, कारण ए सोडतो आणि बी सोडतो, तर ते काम सीला करावं लागेल. पण काय म्हणते, काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर काम सोडतो कोण, बी. आता या ठिकाणी पहा, ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 12 दिवसात आणि सी 15 दिवसात करतो. त्याची इफिशियन्सी काढू. 10, 12 आणि 15चा लसावी किती निघतो 60. मग एची कार्यक्षमता 6, बीची कार्यक्षमता 5 आणि सीची कार्यक्षमता 4. सर्व अगोदरच्या उदाहरणाप्रमाणेच आहे. टोटल काम आहे आपलं 60. ठीक आहे, टोटल काम किती 60. ए 3 दिवसानंतर काम सोडतो, म्हणजे एचे 3 दिवसाचे काम, एचं एका दिवसाचं काम 6 आणि 3 दिवसाचं काम 6 त्रिक 18. आता काम किती शिल्लक राहिलं 42. ठीक आहे. आता काय म्हणतो, बी काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर काम सोडतो आणि नंतर जे काय काम असेल, जे काय काम पूर्ण होणार होतं त्याच्या 1 दिवस अगोदर बी काम काय करतो, सोडतो. आता या ठिकाणी लक्ष द्या, हा बी आहे आणि हा सी आहे. बी आणि सी हे सोबत काम करतात, पण हा काय करतो 1 दिवस अगोदरच काम सोडून देतो आणि हा पूर्ण काम करतो उरलेलं. या ठिकाणचा मूळ कन्सेप्ट मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी बी व सी यांनी जर सोबत काम केलं, बी हा सीच्या सोबत आला, तर बी काय करेल 1 दिवस काम आणखीन करेल, म्हणजे काम वाढेल ना. बी काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर काम सोडतो. बीने आणखीन 1 दिवस काम केले तर बी एका दिवसात किती काम करतो 5. मग काम आणखीन 5 वाढू, 42 काम आहे, तर बीचे एका दिवसाचे काम किती आलं 5. आता या ठिकाणी बघा किती झाले 5 आणि 2
सॉरी 42 आणि 5 47, हे झालं 47 काम. आता हे 47 काम काय दोघं बी आणि सी दोघं करतील. मग बी अधिक सी या दोघाचं एका दिवसाचं काम 5 अधिक 4 9, म्हणून ते काम पूर्ण काम 47 आणि बी सोबत सी राहून ते काम करेल. कोण करेल? बी अधिक सी. तर 5 अधिक 4 9, 47/9. ऑप्शन लगेच लक्षात येऊन जाते. 9 5 45, उरले 2, 5.2/9 दिवसात ते काम पूर्ण होईल. ऑप्शन नंबर सी. इथे फक्त एकच गोष्ट सर्वांच्या लक्षात येत नाही की काय म्हटलं या ठिकाणी. एक दिवस अगोदर काम सोडतो, हा मुद्दा थोडा अवघड जाते. एक दिवस अगोदर काम सोडतो असा प्रश्नात म्हटलेला आहे. आपण म्हणायचं एक दिवस आणखीन तो काम करतो. मग एक दिवस आणखीन जर तो काम करतो तर बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 5. शिल्लक काम राहिलं होतं आपलं 42 आणि बीचं एका दिवसाचं काम 5, म्हणजे किती झालं? 47. आता हे जे 47 काम आहे ते बी पण करेल आणि सी पण करेल, दोघं सोबत करतील, म्हणून बी अधिक सी. मग 47/9 म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 5.2/9 दिवसात. ठीक आहे. आता टाईप 3 टाईप पाहिल्या. एकच प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाची चौथी टाईप आपण पाहणार आहोत. काम पूर्ण होण्याच्या 1 दिवस अगोदर, काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर आणि काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर या शब्दाचा अर्थ या प्रश्नात समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. काय म्हणते पहा, पूर्ण प्रश्न पाहू आपण. ए बी व सी एक काम क्रमशः 10 12 व 15 दिवसात पूर्ण करू शकतात. एची कार्यक्षम ए ते काम 10 दिवसात, बी ते काम 12 दिवसात आणि सी ते काम 15 दिवसात. तर पूर्ण काम किती? पूर्ण काम काढू आपण. 12 10 12 आणि 15 त्याला 6 किती निघाल? 60. पूर्ण काम किती झालं? 60. मग एची कार्यक्षमता पूर्ण काम 60 काम करायला 10 दिवस, तर एका दिवसात केलेलं काम 6. बीने एका दिवसात केलेलं काम 5 आणि सीने एका दिवसात केलेलं काम 15 × 60 4. बरोबर. हे झाल्या ए बी सीची एफिशियन्सी. आता काय म्हणते समोर चला. आता मूळ कन्सेप्टवर. तिघे सोबत काम सुरू करतात. ए 3 दिवसानंतर काम सोडतो. पूर्ण काम किती आहे? 60. ए 3 दिवस काम करतो. एचे एका दिवसाचं काम 6, 3 दिवसाचं काम 18 वजा 18. ठीक आहे. इथे पाहता बी काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. तर पूर्ण काम होण्यास किती दिवस लागतील? जे काही काम होणार होतं, जे कधी काम संपणार आहे त्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. आता आपण असं समजू आणि नंतर उरलेलं काम ते कोण करणार आहे? सी. आता या प्रश्नाला सॉल्व करताना लक्षात ठेवा, बी काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. आपण असं कन्सिडर करू की बीने आणखीन 4 दिवस काम केले. बरोबर आहे. 4 मग ते जे काम केले ते काम याच्यात ॲड होईल. आता इथे काम किती शिल्लक राहिलं सांगा? पहिला कन्सेप्ट. एने 3 दिवस काम केले, सोडून गेला. आता एने 3 दिवसाचं त्याच्या हिश्श्याचं काम केलं आणि सोडून गेला. आता काम किती राहिलं? तर 42 काम शिल्लक राहिलं. राईट. आता हे 42 काम शिल्लक राहिलं ते कोण करणार आहे? बी आणि सी. आणि बी आणि सीचा काय दिला रोल? बी काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. बरोबर. आता हा मुद्दा, हा प्रश्न, हा कन्सेप्ट लक्षात घ्यायला थोडं डोक्याचा वापर करा. नंतर ते काम सी करणार आहे. ठीक आहे. पण मी या प्रश्नाचा अर्थ असा लावतो की बी काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. तर मी असं होतो बीने आणखीन 4 दिवस काम केले. कोणासोबत केले? सी सोबत. तर बीनं जर आणखीन 4 दिवस काम केलं तर काम वाढेल. बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 5. आता 4 दिवसाचं काम किती होईल? 20. मग या ठिकाणी पहा बीचे 4 दिवसाचे काम किती होईल? 20 आणि हे इथे ॲड होईल. आता हे काम झालं 62. आता हे 62 काम फक्त एकटा सी नाही कराल, कारण बीनं आणखीन 4 दिवस काम केलं आणि ते काम याचं ॲड केलं. आता बी आणि सी ते जे काम आहे ते दोघं सोबत करतील. बी आणि सी, बी अधिक सी ते काम पूर्ण काम 62 आणि बी अधिक सीची काम करण्याची EPCची 5 अधिक 4 म्हणजे किती? 9. 9 × 54 8 6.8/9 दिवसात ते काम पूर्ण आहे. फक्त समजण्या एवढा एकच मुद्दा आहे
की बी काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस पहिले काम सोडतो. 4 दिवस पहिले काम सोडतो याचा अर्थ आपण असं म्हणू 4 दिवस पहिले काम सोडतो. आता काम कधी पूर्ण होईल आणि 4 दिवस पहिले बी सोडेल आणि त्यानंतर मग तो सी काम करेल तर प्रश्नाचं काठिण्य वाढेल. आपण काय करू, बी आणखीन 4 दिवस काम करतो. म्हणजे किती काम करतो, त्याची इफिशियन्सी 5, 5 × 20 ते 20 काम याच्यात ॲड करू. आता काम झालं आपलं 62. बरोबर. आता हे 62 काम कोण करेल, सी सोबत बी करेल, बी आणि सी सोबत करतील. बी अधिक सी ते काम 62/9 बरोबर 6.8/9 दिवसात करेल. ठीक आहे. आता लास्ट याच प्रश्नावरची टाईप नंबर 5, याच प्रश्नावरची लास्ट टाईप म्हणजे 5वी टाईप. यामध्ये काय दिले ते पहा. हा प्रश्न तर मूळ प्रश्न आहेच. ए बी सी 10, 12 आणि 15 दिवसात ते काम पूर्ण करतात. तिघं सोबत काम सुरू करतात. ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो. इथेच प्रश्नाचं काठीने सुरू होते. काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो. बी काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर काम सोडतो. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, अर्थात ते काम सीला करायला लागेल. बरोबर. पण आपण तसा विचार करणार नाही या ठिकाणी. पहा, हे सर्व माहिती आपल्याला. ए 10 दिवसात, बी 12 दिवसात, सी 15 दिवसात. ईची कार्यक्षमता 6, बीची कार्यक्षमता 5 आणि सीची कार्यक्षमता 4. पूर्ण काम किती आहे, 60. ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो. काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो तर आपण म्हणू एने आणखीन 2 दिवस काम केले. एचे 2 दिवसाचे काम, एका दिवसाचे काम 6 तर 2 दिवसाचे काम किती, 12. बी काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर काम सोडतो तर बीने आणखीन 3 दिवस काम केले असं गृहीत धरू, म्हणजे काम वाढेल. मग बीचे 3 दिवसाचे काम, बीचे 3 दिवसाचे काम, एका दिवसाचे काम 5 तर 3 दिवसाचे काम 15. आता या ठिकाणी पहा, आणि त्यानंतर ते काम सी करणार तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. आता एने काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर सोडले, बीने काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर सोडले. तर आम्ही काय केले, एने 2 दिवस आणखीन काम केले ते काम ॲड केलं, बीने आणखीन 3 दिवस काम केलं ते ॲड केलं. आता हे जे एकूण काम असेल, आता हे काम किती निघले, 6, 7 आणि 8 87 काम निघलं. हे 87 काम आम्ही एचंही 2 दिवस वाढून दिलं, बीचं 3 दिवस वाढून दिलं आणि आता काम झालं 60 होतं तर किती झालं 87. आता हे काम तिघंही मिळून करतील. कोण करेल, ए, बी आणि सी. मग ए बी सी ते काम, ए अधिक बी अधिक सी ते काम पूर्ण काम किती आहे 87. आणि ए बी सीची इफिशियन्सी किती आहे 6 अधिक 5 अधिक 6 आणि 5 11 आणि 4 15. बरोबर. मग 15 ने याला भागा, 15 × 5 = 75. 5 इथे दिसत असेल एखादा ऑप्शन, 5.4/9 दिवसात ते काम पूर्ण होते. का आपण करू शकतो प्रत्यक्ष 15 ने 87 ला 15 × 5 = 75 उरले 2 म्हणजेच 5.12/15. 3 4 त्रिक 12 नाही 3 चूक 12 आणि 3 5 15 5.4/5. 5.4/5 हे ऑप्शन बरोबर करा. ऑप्शन नंबर सी 5.4/5 दिवसात ते काम पूर्ण करेल. इथे लक्षात आली तुमच्या. काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे जेव्हा कधी काम पूर्ण होईल त्याच्या 2 दिवस अगोदर तर आपण काय म्हणू, आणखीन त्याने 2 दिवस काम केले. का, कारण ए, बी आणि सी ते काम सोबत दाखवायचं आपल्याला. का दाखवायचं एक लक्षात घ्या. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात घ्या. एक टोटल काम किती आहे 60. बरोबर. ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो, बी काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर काम सोडतो. ही काठिण्यता वाढते ते प्रश्न सॉल्व्ह करताना इतर मेथडनं. तर आपण काय म्हणू, एने 2 दिवस आणखीन काम केले तर ए एका दिवसात 6 करतो तर 2 दिवसात किती करतो 12. म्हणजे काम वाढेल. म्हणजे काम किती झालं, पहिले 60 होतं तर आता किती होईल 60 + 12 72 होईल. त्यानंतर बी काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर काम सोडतो तर बीने आणखीन 3 दिवस काम केले तर बीची इफिशियन्सी किती 5 तर 3 5 15 आणखीन 15 काम होईल. तर टोटल काम किती झालं 87. आता 60 होतं तर काम झालं 87. आता हे 87 काम तिघं मिळून करतील एकाच वेळेस. मग तिघं ए अधिक बी अधिक सी ते काम 87/15 बरोबर 5.4/5
5.4/5 दिवसात ती काय काम पूर्ण करतील. येते लक्षात तुम्हाला या प्रश्नाचं काठीण्य. प्रश्न फार कठीण नाही, प्रश्न सोपा आहे. फक्त त्यामध्ये एक एवढाच कन्सेप्ट सर्वात महत्त्वाचा आहे की काम पूर्ण होण्याच्या अगोदर. ठीक आहे, चला यानंतर आपण पुढचं मी आणखीन एका दुसऱ्या मेथडने तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे. पहा कसा सोडवायचं ते. आता या ठिकाणी पहा, ही एकदम शॉर्ट मेथड होती, त्यामध्ये काही काठीण्य नव्हतं, पण तरीही या प्रश्नाचं आणखीन वेगळ्या मेथडनं कसा सोडवायचा तेही तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पहा, पूर्ण काम x दिवसात होते. हे ए है, हे बी है आणि सी है. आता या ठिकाणी पहा, ए आहे तो ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर काम सोडतो. समजा ते काम x दिवसात पूर्ण होते. किती दिवस लागतात? x. ए ते काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर. ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर. ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर x दिवसात काम पूर्ण होते. ए किती दिवस काम करते? x वजा 2 दिवस. बरोबर. ते काम किती दिवसात पूर्ण होते? x दिवसात पूर्ण होते, परंतु तो 2 दिवस अगोदरच काम सोडून देतो, म्हणजे तो किती दिवस काम करतो? x वजा 2. बी काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर काम, म्हणजे पूर्ण काम x दिवसात होते आणि बी 3 दिवस अगोदर काम सोडतो, म्हणजे x वजा 3. आणि सी, हा जो सी आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत काम करतो. सी पहिल्यापासून शेवटपर्यंत काम करतो. हा काम सोडतच नाही. बरोबर. म्हणजे तो x दिवस लागतात त्याला. राईट. सीला x दिवस लागतात, बी मधातच सोडून जातो. मधात म्हणजे 3 दिवस अगोदर, काम पूर्ण होण्याच्या 3 दिवस अगोदर म्हणजे x वजा 3. आणि ए काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे x वजा 2. आता काही नाही, त्यामध्ये झाला तो प्रश्न सॉल्व. आता तुम्हाला समजते, हा x वजा 2 दिवस काम करतो, हा x वजा 3 दिवस करतो आणि हा 1 दिवस काम करतो. आता या एची एफिशियन्सी माहिती तुम्हाला 6 गुणिला 6 अधिक या बीची एफिशियन्सी माहिती तुम्हाला 5 गुणिला 5 अधिक या सीची एफिशियन्सी माहिती तुम्हाला 4 आणि टोटल काम किती आहे तुमचं? 60. तर सॉल्व करा, उत्तर काढा. काय दिलं? 6 गुणिला x. पहा दिसते तुम्हाला फळ्यावरचं, मी इथे लिहितो वाटलंच तर. या दोघांचा गुणाकार 6 गुणिला x, 6x वजा 12 साइन 2 12 अधिक 5 गुणिला x 5x वजा 15 अधिक 4 गुणिला x 4x बरोबर 60. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, म्हणजे हे काम झालं एचं, हे बीचं आणि हे सीचं, आणि टोटल बेरीज, टोटल काम किती आहे? 60. मग सोडू आपण. 6x आणि 5x 11x, 11x आणि 4x 15x, 15x वजा 12 वजा 15 वजा 27 बरोबर किती आले? 60. मग हे गेले इकडे. 15x बरोबर वजा 27 तिकडे गेले तर अधिक 27 87 x बरोबर 87 भागीला 15. 15 पंच 75 आणि ते उरले असतील ते 75, उरले 12, 12/15, 3 चूक 12 आणि 3 5 15 म्हणजे 5.4/5 दिवसात ते काम पूर्ण करते. दुसऱ्या मेथडने पाहिलं. सर्व कन्सेप्ट आपण मांडण्याचा प्रयत्न केला. पूर्ण टाईप मी तुमच्या डोळ्यासमोर मांडल्या. पोलीस भरती असो किंवा अन्य क्लास 3ची कोणतीही भरती असो, त्यामध्ये हे प्रश्न फिरून तुम्हाला, या टाईपचे प्रश्न फिरून तुम्हाला विचारतील. पण मूळ कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न कसाही असो आपण तो सॉल्व करू शकतो, व्यवस्थित हाताळू शकतो. प्रश्न समजून घ्या. मी वेगवेगळ्या टाईप तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे, तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि हा 5वा पार्ट होता. त्याच्यानंतर 6, 7, 8, 9 आणि 10 आणखीन 5 पार्ट आले. त्या 5 पार्टमध्ये वेगवेगळ्या आतापर्यंतचे जेवढे काही वेगवेगळ्या एक्झाम झाल्या किंवा ऑनलाईन ज्या एक्झाम झाल्या, त्या ऑनलाईन एक्झाममध्ये जेवढे काही प्रश्न विचारले त्या सर्व टाईप मी तुमच्यासमोर घेणार आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित हाताळणार आहे. काठिण्यातल्या काठिण्य प्रश्नही सुद्धा मी व्यवस्थित प्रकारे कमी वेळात कशा प्रकारे सॉल्व करते
ते तुमच्यासमोर दाखवणार. याच्यातही काही नाही केलं, ते काम किती दिवसात पूर्ण करतील, ते 1 दिवसात पूर्ण करतील. ए 2 दिवस अगोदर सोडतो म्हणजे x वजा 2 दिवस काम केलं. बी 3 दिवस अगोदर काम सोडून जातो म्हणजे x वजा 3 दिवस काम केलं. आणि सीने पूर्ण काम केलं तर सोडून गेलाच नाही, पहिल्यापासून शेवटपर्यंत. मग EPC याची 6, याची 5, याची 4, याचं मल्टिप्लिकेशन केलं, सोडवलं. एकूण काम तर माहिती आहे आपल्या सर्वांच्या कामाची बेरीज 60. तर तेच आलं. तुम्ही पद्धत कोणती वापरू शकता, फक्त प्रश्न समजून घ्या, तो कसा सोडवायचा त्याचं टेक्निक आत्मसात करा. तुम्हाला जर हा प्रश्न आवडला असेल, ही मेथड आवडली असेल, तर तुझ्या मित्रांनाही सांगा, कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे आमचंही काम करण्याचा उत्साह वाढेल. ठीक आहे, यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ पाहू आपण.